बालपणीची तुमची सर्वात आवडती आठवण कोणती होती ती लिहून काढा. बालपणीची सर्वात वाईट आठवण कोणती होती तीही लिहून काढा. तुम्हाला सर्वाधिक भीती कधी वाटली होती ती वेळ आठवा आणि तीही लिहून काढा. सर्वाधिक सुरक्षित कधी वाटलं होतं ती वेळ आठवा आणि तीही लिहा. सर्वाधिक आनंद, सर्वाधिक त्रस्त कधी झाला होतात हे सारं लिहून काढा. आणि मग आता मनन करा. चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही परिस्थितीत ती वेळ आणि तेव्हा जाणवलेला भाव सरला होता. असं मी का म्हणतीये हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण आज डिस्कस करणार आहोत. प्रीतिश घ्यायचंय काय रिसीव करायचंय? हे एवढे पैसे द्यायचेत मी? इकडे इकडे प्रीतिश घ्यायचंय हे घ्यायचंय. आता काय आले म्हणजे ते 4320 काहीतरी दाखवते. बर्थडे आहे माझा. काय आता मग फायनली हेच आहे बर्थडे गिफ्ट? होय बस नक्की? मागच्यापेक्षा कमी किती कमी खर्च झालाय. ठीक आहे द्या. किती खुशी. हां तर प्रीतिशनी बर्थडे गिफ्ट म्हणून एक हेडफोन मागवलाय. कोणत्या कंपनीचा आहे प्रीतिश? KZ. वायरलेस या वायर? वायर आहे. आणि तुम्ही पाहिलं होतं की काय प्राइस आहे. पहिल्यांदा मला बोलला की आयपॅड घेऊया. नंतर काय डोक्यात आलं त्याच्या माहिती नाही. आमच्या मस्तीमध्ये दोघांच्या जो काही हेडफोन तुटला होता त्याचा भुर्दुंड मला पडलाय आता. इनडिरेक्टली नाही डायरेक्टली पडलाय. माझ्या अकाउंटवरून हे पैसे गेलेले आहेत. तर हे माझ्याकडून प्रीतिशला गिफ्ट आहे. माझ्याकडून म्हणजे आमच्या दोघांकडून. बघू मला पण देशील ना वापरायला? मेमरी फोम. हे काय आहे? हे काय आहे? वाच ना. व्हॉट इज दिस? मेमरी इन इयर टिप्स. म्हणजे काय करायचं याचं? कानात घालायचं. अजून काय करायचं? कानात घालायचं. अजून काय करायचं? वाव काय क्यूट आहे रे हे मेन हेडफोन. काय बोलतात याला? ऑडिओ कूलर. भारी बॅग आहे ना. खूप सुंदर बॅग आहे. पण या बॅग मध्ये राहील तर ना ते. बिल वगैरे व्यवस्थित ठेव. काही वाटलंच तर रिटर्न करायची पॉलिसी आहे ना यांची? हा आहे. वाव सुंदर आहे रे. 4000 रुपये भरले. काय याची ना साऊंड क्वालिटी खूपच चांगली आहे असं याचं म्हणणं आहे. मुलांचं आजकालच्या ना खरंच. मला आठवतंय प्रीतिश लहान असताना 400 रुपयाच्या ड्रेससाठी 3 दिवस उपाशी होते मी. 2 दिवस हट्टापायी. आम्हाला कुठे ठेवू? बघू काय ते सगळं व्यवस्थित जपून ठेवा. त्याला ट्युनिंग असते. इकडे काय असतं इथं नीट बघा. हे दिसतं का इकडं? एकदम काय ते हाय लोज साठी ट्यून करू शकतात तुमच्या नीड्स प्रमाणे. देशील ना मला वापरायला? मग तुला तुझ्या मोबाईलवर नाही वापरता येणार. आयफोनला नाही यूज करू शकत? नाही. आयफोनला कुठं असेल का? मग ते वेगळं ऑक्सफोर्ड अजून एक घ्यायला लागणार. काय घ्यावं लागणार? आयफोनला जोडण्यासाठी याला काय घ्यावं लागेल? DSA मिळते एक आयफोनचं. मी घेईन मग. घे मग. आपल्याकडे असेल पण एखादं. आयफोन साठी नाहीये. आपल्याला घ्यायचं ते PC साठी घ्यायचं एक. अजून घ्यायचं ह्याच्यावरती? आता माईक आता हे फक्त ऐकता येणार कारण एकच आपल्याकडे अशी पिन आहे ना 3.5 mm. त्याला USB-C मध्ये करायचं. ओके. ते किती रुपयाचे? नाही ते 100 रुपयाचं असतं. काय मेटलचं आहे हे. हेवी आहे. क्वालिटी तर आहे. लाव बरं. थांब 1 मिनिट बंद कर मला. काय व्हिडिओ आहे माझा? खूप भारी आहे क्वालिटी. ऐक तर तू स्वतः ऐक. मला इतकं छान वाटलं ना की प्रीतिश हेडफोनची ट्रायल घेत होता की कसे आहेत आणि काय ऐकत होता तर मम्मीचा आवाज ऐकत होता. बरं वाटलं मला हे बघून. व्हिडिओ बघून जोडायचं चालू आहे. आणि हे बघा हे इतकं सारं काय दिले. काय कान काय जणांचे मोठे असतात कायांचे छोटे असतात. म्हणजे साईज प्रमाणे वापरण्यासाठी एक्स्ट्रा किती पेअर दिलेत? 3 पेअर आहेत. वा.
काल मी जो काही व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये मी फक्त साड्या आवरल्या, साड्या व्यवस्थित ठेवून दिल्या, ऑर्गनाईज केल्या, पण उरलेलं माझं कपाट अजून तसंच आहे. आणि हो, माझा ब्लॅक ड्रेस तुम्हा सर्वांना खूपच आवडला, जो मी बड्डे दिवशी घातला होता प्रितीशच्या. तर हाच तो ब्लॅक ड्रेस आहे आणि खूप साऱ्या कॉमेंट होत्या याच्याबद्दल की लिंक शेअर कर. तर हा ब्लॅक ड्रेस मी ऑनलाईन नाही घेतलेला. तुम्हाला आठवतं आहे की मी माझ्या बड्डे दिवशी मूवीला गेले होते एल्प्रो मॉलमध्ये आणि तेव्हा सहजच तिथे बाहेर एक स्टॉल लावलेला असतो ज्यावरती ड्रेस मटेरियल किंवा कुर्ती सेट्स, ड्रेस अवेलेबल असतात. तर तिथे हा मी अगदी सहजच आवडला म्हणून घेतला आणि तो खरंच खूप छान आहे. आता उजेड खूप आला या रूममध्ये, त्यामुळं तो ब्लॅक दिसत नाही आहे, ब्लॅकचा ग्रे दिसायला लागला आहे. खरं तर तो डार्क ब्लॅक आहे आणि एक शाईन आहे त्याला, सिल्क कॉटन आहे. पॅन्टला सुद्धा अस्तर दिले बरं का त्या ड्रेसला आणि ओढणी तर तुम्ही पाहिलीच की किती मोठी मिळाली. तर बघता क्षणीच तो मला, प्रितीशला आणि आहोना तिघांना आवडला होता आणि तिघांनी मिळून एक ड्रेस चूज केला आणि तो हाच होता. म्हणून मग मी घेऊन टाकला आणि फक्त 1850 रुपयेमध्ये मला तो ड्रेस मिळाला आहे. अगदी सहज घेतलेली अशी एखादी वस्तू कधी कधी ना खूप छान मिळून जाते. आणि हो, मॉलमध्ये आतमधल्या शॉपमध्ये नाही तर बाहेर एक स्टॉल असतो, एक मुलगी असते बघा त्या स्टॉलवरती आणि नेहमी असतो तो स्टॉल, तर तिथे घेतलेला आहे. नक्की तुम्ही जा, जर का तुम्हाला आवडलं असेल तर. तिथे अजून बरेचशी व्हरायटी होती ब्लॅक ड्रेसेसची सुद्धा आणि इतर कुर्ती सेटचे सुद्धा. संसारातील कोणतीच गोष्ट वाया नाही जाऊ द्यायची. एक तर ती कोणाला तरी उपयोग होईल अशा व्यक्तीला ती द्यायची तरी, नाहीतरी स्वतः तरी वापर करायचा. तर तेच माझं सुरू आहे. काल मी या बॉक्सेसमधून साड्या काढल्या तर ते बॉक्स वाया जातील असं मला वाटत होतं, पण माझ्या नंतर लक्षात आलं, अरे यार, आपण जे काही आचोचे ड्रेस मागवले जे भले मोठे आहेत, म्हणजे या ड्रेसेसना खूप सारा घेर आहे. तर तुम्ही पाहिलं की घडी घालताना सुद्धा मला किती स्ट्रगल करावं लागलं. हे बघा, हा तर नवीनच आहे, अजून हा मला घालायचा आहे आणि खरं सांगते हा तर मला खूप आवडलेला ड्रेस आहे. मी नक्कीच याला ना छान असं गेटअप करून वेअर करणार आहे. आता मी फक्त त्या क्षणाची वाट बघते की कोणत्या मोक्याला मी हा ड्रेस घालू शकते. आणि हे बघा, अशा पद्धतीनं व्यवस्थित मोठ्या मोठ्या ह्या घड्या या बॉक्समध्ये छान ॲडजस्ट होऊन गेलेल्या आहेत. तर जो काही ह्या साडीचा बॉक्स एक होता तो मी असा आचोच्या 3 ड्रेसना डेडिकेट केलेला आहे आणि माझे हे सारे 3 ड्रेस यामध्ये अगदी व्यवस्थित बसलेले आहेत. तर जेव्हा केव्हा मला एखादा असा घेरवाला आचोचा ड्रेस घालावासा वाटेल तर तो जस्ट हा एक बॉक्स खाली घ्यायचा. मस्त, अगदी बरं वाटलं मला की चला, वस्तू वाया नाही गेली आपल्याकडून. कोणत्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे तुम्ही दुःखात असा अगर सुखात असा, नेहमी एक वाक्य लक्षात ठेवायचं, ते म्हणजे ही परिस्थिती सुद्धा जाईल, जाणार आहे. चला, का असं म्हणते मी, सांगते मी तुम्हाला. एकदा एक राजानं त्याच्या मंत्रिमंडळातल्या सल्लागारांना विचारतो की प्रत्येक परिस्थितीमध्ये, म्हणजेच मी खूप सुखाच्या ठिकाणी आहे, खूप दुःखाच्या अडचणीच्या ठिकाणी आहे, अशा वेळेला लागू पडेल असं एखादा वाक्यांश, एखादं वाक्य, ध्येयवाक्य किंवा मंत्र आहे का? आणि मी कधीही एकटा असलो तेव्हा मला प्रोत्साहन मिळण्यासाठी मी काही आठवू शकतो का, असं एखादं वाक्य मला हवं आहे आणि तुम्ही मला ते द्या, असं राजा सल्लागारांना विचारतो. तेव्हा सल्लागार राजाकडून काही वेळ मागून घेतात, काही दिवस मागून घेतात आणि विचार करून आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू असं सांगतात. निश्चित केलेल्या काही कालावधीनंतर राजासमोर येत मुख्य सल्लागार, त्याच्या हातात एक सोन्याचं लॉकेट होतं, ते त्यांनी राजाच्या हातात ठेवलं. त्यातनं एक कागदाची एक अतिशय छोटी अशी घडी बसवलेली होती. सल्लागार राजाला म्हणाला, महाराज, कृपा करून हे लॉकेट घ्या. ज्या वाक्यांशाचा तुम्हाला शोध आहे ते या आतल्या छोट्याशा कागदावर लिहिलं आहे. हां, परंतु एक अट आहे. जेव्हा पूर्णपणे आशा तुमची संपुष्टात आली असेल, काहीच तुम्हाला सोल्युशन दिसत नसेल, काहीच मार्ग दिसत नसेल, अशाच वेळेला तुम्हाला ते लॉकेट उघडायचे. आणि त्या दिवसानंतर राजा ते लॉकेट रोज घालू लागला. एकदा काय होतं, एका संध्याकाळी राजा आपल्या सेनेसह शिकारीला गेला होता आणि अचानक आदिवासींच्या काही जमातीनं राजाच्या सैन्यांवर आक्रमण केलं. सर्वांना कंठस्नान घातलं आणि घोड्यावरूनच राजाचा पाठलाग सुरू केला. राजाला जर पकडलं तर राज्य आपलंच, या विचाराने ते हल्लेखोर मोठ्या त्वेषाने राजाचा पाठलाग करत होते. अचानक राजा डोंगराच्या सुळक्यावर पोहोचला. समोर 1000 फूट खोल दरी होती. त्याला आणि त्याच्या घोड्याला जायला आज जागाच उरली नव्हती.
त्याच्या पाठलागावर असणाऱ्या हल्लेखोरांच्या जोरजोराच्या आरोळ्यांचा आवाज आता क्षणाक्षणाला मोठा होऊ लागला होता, राजाच्या कानावर पडू लागला होता. राजासमोर आशेचा कुठलाही मार्ग उरला नसताना त्याने आता निर्णय घेतला की लॉकेटमधला कागद काढायचा आणि वाचायचा. तर राजाने तो कागद काढला, उलगडला. त्यावरती लिहिलेलं होतं, ही परिस्थिती सुद्धा जाईल. राजाने विचार केला, कसं शक्य आहे? आणि त्याने ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचलं, ही परिस्थिती सुद्धा जाईल. काही दिवसांपूर्वीच मी एका भल्या मोठ्या साम्राज्याचा राजा होतो. आज मात्र क्रूर हल्लेखोर माझा पाठलाग करतायत. मृत्यू माझ्यासमोर उभा आहे. माझ्या आजवरच्या ऐश-आरामाने माझा जसा त्याग केला आहे आता, तसंच हा धोकासुद्धा मला सोडून जाणार आहे. राजाने एकदा दीर्घ श्वास घेतला आणि एकदम रिलॅक्स झाला. त्याने काय केलं, तो घोड्यावरून उतरला, घोड्याला मोकळं केलं आणि जी काही खोल दरी होती त्या दरीत, त्या सुळक्यावरून तो हळूहळू खाली उतरू लागला. उतरू लागताच त्याला थोडंसं खाली गेल्यानंतर एक छोटीशी गुहा दिसली आणि राजा त्या गुहेत जाऊन लपून बसला. तेवढ्यात हल्लेखोर तिथे पोहोचले. त्यांनी एकटाच तो भटकणारा असा इकडे तिकडे घोडा पाहिला आणि खाली वाकून पाहिलं. अरे बापरे, खूप मोठी खोल अशी दरी. त्या हल्लेखोरांना असं वाटलं की नक्कीच राजाने यावरून उडी मारली असणार आणि ते हल्लेखोर जल्लोष करू लागले. त्या हल्लेखोरांना कुठे माहिती होतं की वैश्विक मुक्तता देणाऱ्या संदेशाचा, म्हणजेच ही परिस्थिती सुद्धा जाईल, या संदेशाचा विचार करत राजा त्या सुळक्याखालीच होता. त्या क्षणापासून त्या शूर राजाने परतण्याची योजना आखायला सुरुवात केली. त्यानुसार तो परतही आला. सैन्याची जमवाजमव करून त्याच्या राज्याचा जो काही भाग त्या हल्लेखोरांनी गिळंकृत केला होता तो पुन्हा एकदा युद्ध लढून परत मिळवला. आणि त्या हल्लेखोरांचा पराभव करून, युद्ध जिंकून राजा जेव्हा आपल्या राजवाड्यात परत येत होता ना, तेव्हा संपूर्ण नगरीने आनंद सोहळा साजरा केला. प्रत्येक नागरिक राजाला भेटवस्तू अर्पण करत होता. घोड्यावर स्वार झालेला राजा नगरातून पुढे येत असताना त्याच्या अंगावर अगदी सगळीकडून पुष्पवृष्टी होत होती. मोठा अभिमान वाटला त्याला. तितक्यात सूर्याचा एक किरण त्याच्या लॉकेटवर पडला आणि त्यातून काय दिसलं त्याला, तर ही सुद्धा परिस्थिती जाईल. आणि हे वाक्य जेव्हा राजाला आठवलं, दिसलं, त्या क्षणी तो घोड्यावरून खाली उतरला. त्याच्यात एक विनम्रतेची भावना जागली. त्याच्या मनात आलं, माझा पराजय हा माझा नाही, तसंच माझा हा विजय सुद्धा माझा नाही. प्रत्येक गोष्ट ही सरते. आणि म्हणूनच प्रत्येक परिस्थितीमध्ये, सुखाच्या या दुःखाच्या, हेच वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं की ही परिस्थिती सुद्धा जाणार आहे, जाईल. कितीही शोक असू द्या, दुःख असू द्या, वेदना असू द्या, त्या सरणार आहेत. भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की उन्हाळ्याचं रूपांतर हिवाळ्यात आणि हिवाळ्याचं रूपांतर जसं उन्हाळ्यात होतं तसंच आपला आनंद आणि उद्विग्नता म्हणजे दुःख हे बदलू शकते. दुःखापायी निर्माण झालेली वेदना दाबण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, परंतु आज ना उद्या ती बाहेर येतेच, तिचं प्रकटीकरण होतंच. आपल्याला जर बरं व्हायचं असेल तर नेहमी एक लक्षात ठेवायचं, ती जी काही वेदना आहे, दुःख आहे, जे आपल्याला जाणवत आहे, त्याची दखल घ्यायची. नाहीतर काय होईल, तर आपण नैराश्याची शिकार होऊ शकतो किंवा एखाद्या हानिकारक पदार्थांवर अवलंबून राहू शकतो, म्हणजेच एखादं व्यसन लागू शकतं किंवा आपल्या काही तब्येती संदर्भात आपल्याला आजार उद्भवू शकतात. रिसेंटलीच घडलेली एक घटना, 27 फेब्रुवारीला प्रतीक्षा पाटील या महिलेचा 28 वर्षीय स्त्रीचा मृत्यू झाला. मरणापूर्वी तिनं एक चिट लिहिलेली होती, नोट लिहिलेली होती आणि बऱ्यापैकी जणींना हे माहिती असेल, तुम्ही पाहिला असेल कदाचित हा व्हिडिओ, की किती छान लिहून गेले आहेत. तेच तर मी नेहमी म्हणत असते की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा, आनंद मानायचा, अजिबात इतरांबरोबर कंपॅरिझन करायचं नाही. आणि हो, आपल्या कुटुंबातील लोकांची जशी आपण काळजी घेतो तशी आपण आपल्या स्वतःचीही काळजी घ्यायची. स्वतःची आवड निवड, छंद जपायचा. कित्येकदा काय होतं की शोक, दुःख झालं असता आपल्याला चांगलं वाटू शकेल, ही कल्पना करणं खूप कठीण जातं. अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी आपल्याला प्रकाश कधीच दिसत नाही,
परंतु जेव्हा आपण बोगद्यातून बाहेर येतो तेव्हा, म्हणजेच भूतकाळाच्या सर्व अनुभवांचं मनन करण्याने, चिंतन करण्याने, ते आठवल्याने आपल्याला हे लक्षात येतं की बोगद्याच्या पलीकडे नेहमीच प्रकाश असतो. प्रत्येक टप्प्यावर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो आपल्या नजरेला पडो अथवा न पडो, तो तिथे असतोच. कितीही आपण दुःखात असलो तरी वेळ हे एक जालिम औषध असतं असं म्हणतात. ते याचसाठी, कारण थोडासा वेळ गेल्यानंतर आपल्याला बरं वाटू लागतं. त्या क्षणी, म्हणजे त्या दुःखाच्या क्षणी आपला त्यावर विश्वास जरी नसला तरी पुढे जाऊन सारं ठीक होतं. आणि हाच विश्वास नेहमी मनात ठेवायचा की ही परिस्थितीसुद्धा जाईल. माझा वॉर्डरोब मी अगदी व्यवस्थित सेट केला. तुमच्याशी बोलत बोलत तो कधी सेट झाला हे मला कळलंही नाही. काही ड्रेस देण्यासाठी बाजूलासुद्धा काढले, काही कपडे ड्रायक्लीनला द्यायचे होते तेही बाजूला काढले आणि दिवाबत्ती करून स्वयंपाकाला घेतलं. स्वयंपाकामध्ये काय बनवते हे तुम्ही पाहिलंच. आणि हो, हे अशा पद्धतीनं बेसन, म्हणजे पाण्यामध्ये पहिल्यांदा डाळीचं पीठ अगदी मिक्स करून घेतलं आणि मग ते फोडणी घातलं, तर हे पिठलं खूपच टेस्टी झालं होतं. चला, याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच एंड करूया. उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.